सच्चिदानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। तीन मंत्र आपले झाले आणि चौथा मंत्र पाठवलाय। थोडा अवघड म्हणजे आपण हे शब्द जे आहेत ना ते नेहमी म्हणत नाही बघा, त्यामुळे तो अवघड वाटतोय, पण अर्थ एकदा कळला की सोपा आहे मंत्र। अनेज देकम मनसो जवियो नैनत देवा आपनुवन पूर्वमशत तद्धावंतो, आता तो नंतर अविग्रह आहे त्यामुळे तद्धावंतो ज्यांनी गीतेचा पाठ किंवा संथा केलेली आहे त्यांना या अवग्रहाचा उच्चार कसा करायचा हे माहिती आहे। नान्यत्येति तिष्ठत तस्मिन्नपो मातरिश्वा दधाती असा मंत्र आहे। आता याच्यामध्ये अनेक असे शब्द आहेत की जे आपण नेहमी वापरत नाही। याचा अन्वय काय आहे? अनेजत एकम मनसः जवीयः न एन देवाः आपनुवन पूर्वम अर्षत तत् धावतः अन्यान अन्येति तिष्ठत तस्मिन् अपः मातरिश्वा दधाती असा याचा अन्वय। भावार्थ काय या मंत्राचा किंवा सोप्या भाषेत ज्याला आपण म्हणू, काय नेमकं सांगायचं आहे तर आत्मतत्वाबद्दल ही सगळी चर्चा आहे बरं का। ते आत्मतत्व कसं आहे बघा, फार छान मंत्र आहे। जेव्हा याचा अभ्यास करत होतो ना तेव्हा इतक्या वेगवेगळे पदर ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये एखाद्या शब्दाचे किंवा त्या आत्मतत्वाचे असे याच्यामध्ये वापरलेले आहेत। ते आत्मतत्व कसं आहे तर अविचल, एक आणि मनाहून वेगवान आहे। शंकर भाष्यामधलं आहे बरं का। मग त्याला इंद्रिय कशी काय गाठू शकतील, म्हणजे त्याला इंद्रिय कशी काय प्राप्त करू शकतील याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो विचार आपल्या मनामध्ये येतो। पण मन कसं आहे तर मन वेगवान आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा सर्वात वेगवान कोणती गोष्ट सांगितली आहे तर ती आत्मतत्व नावाची गोष्ट सांगितलेली आहे। याचं कारण ते मनाच्याही पुढे गेलेलं आहे आणि परत असं सांगितलंय की ते स्थिर आहे आणि ते स्थिर असून सुद्धा जणू त्याच्यामध्येच ते गतिशील आहे आणि त्या गतिमानतेमुळे ते सगळ्या वस्तूंना, सगळ्या पदार्थांना व्यापून टाकणार आहे। आणि त्या म्हणजे त्या आत्मतत्वाच्या सत्तेमुळे
आणि त्या आत्मतत्वाच्या सत्तेमध्येच दोन्ही अर्थ, दोन्ही आहे बरं का, आत्मतत्वाच्या सत्तेमुळे आणि आत्मतत्वाच्या सत्तेमध्ये हा वायू जो आपण श्वासोच्छ्वास घेतो किंवा ज्याच्यामुळे सगळं चलनवलन चालतं, तो प्राण्यांच्या कर्माचं विभाजन करतो. म्हणजेच विभाजन करणाऱ्या त्या वायूला तोच म्हणजे आत्मतत्व, ते आत्मतत्व धारण करतं, असा याचा अर्थ आहे. आता बघा, पहिला जो शब्द वापरलाय ना तो एज असा आहे. एज याचा अर्थ कंपन पावणे, थरथरणे. आता जेव्हा एखादी वस्तू थरथरते, कंप पावते, तर तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे वातावरण तयार झालं असतं त्या वातावरणाच्या दाबाचा परिणाम म्हणून त्याच्यामध्ये बदल होतात किंवा ते कंपन होतात. पण हे आत्मतत्व कसं आहे, अनेजत असा शब्द आहे. अनेजत म्हणजे जो अकंपनीय आहे, अचल आहे, अपरिवर्तनीय आहे, असा तो. जो ज्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बघा, आत्ता आपल्याला वाटेल की दोन परस्पर विधानांचा इथे वापर झाला आहे. आधी सांगितलं की म्हणजे मुळात आत्मतत्व स्थिर आहे, ते सर्व ठिकाणी सर्व काळ सदोदित कायम उपलब्ध आहे. पण असं सांगितलं की ते गतिशील सुद्धा आहे. म्हणजे एकदा आपण सांगतोय की ते आत्मतत्व हे इतकं दृढ आहे की ध्रुव ज्याप्रमाणे म्हणतो आपण, आकाशामध्ये जो ध्रुव तारा निश्चित आहे, स्थिर आहे, त्याप्रमाणे हे आत्मतत्व निश्चल आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यात असं सांगितलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ लावताना की ते मनाहूनही वेगवान आहे. मग यात विसंगती नाही का? तर लक्षात घ्या, ही विसंगती अशामुळे आहे की आचार्य याच्यावरती असं प्रतिपादन करतात. शंकराचार्य म्हणतात की तो निरुपाधिक सुद्धा आहे आणि सोपाधिक सुद्धा आहे. निरुपाधिक पद्धतीमध्ये त्याला अविचल एक असं म्हटलेलं आहे आणि सोपाधिक पद्धतीमध्ये त्याला मनाहून वेगवान म्हटलेलं आहे. वास्तविक या दोन गोष्टी एकमेकांपासून भिन्न नाहीत. याचं कारण कल्पना करा, आत्ता समजा आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून ह्या वर्गाकरता एकत्रितपणे जॉईन झालो आहे. पण अशी कल्पना करा की आत्ता आपण सगळेजणं या ठिकाणाहून अमेरिका नावाचा जो देश आहे, जिथे आपलं कोणी नातेवाईक राहतं, कोणी परिचयातलं राहतं, तर त्यांना भेटायला म्हणून गेलो. क्षणभर मनामध्ये आणा. म्हणजे मन या ठिकाणाहून निघून त्या ठिकाणी पोचतं, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी आत्मतत्व नावाची वस्तू आहे, ज्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, तर ती त्या ठिकाणी नाही आहे का हो? तर ती त्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा ती आहेच. म्हणून म्हणजे समजा आपण म्हणलो की आपण इथून एका क्षणामध्ये विष्णू लोकामध्ये गेलो. भगवान महाविष्णू छान त्या क्षीरसागरामध्ये शेषशय्येवरती पोहलेले आहेत. माता
चरणापाशी बसलेली आहे. मनाने आपण हे सगळं पाहू शकतो, पण जे पाहणारं मन आहे ते जेवढ्या कमी वेळामध्ये तिथे गेलं त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये ते आत्मतत्व त्या ठिकाणी गेलेलं आहे. याचा अर्थ ते आधीपासूनच तिथे आहे, म्हणून त्याला मनापेक्षा सुद्धा वेगवान म्हटलेलं आहे. पण मग आम्हाला का कळत नाही हे की ते आत्मतत्व नेमकं स्थिर आहे का वेगवान आहे, नक्की त्याची स्थिती काय आहे? तर गंमत अशी आहे की ते आत्मतत्व सर्वत्र भरलेलं असलं तरी सुद्धा आपल्याकडे अशी एक म्हण आहे की सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे आपण जोपर्यंत किंवा जेवढा विचार करू शकतो बुद्धीनुसार, कुवतीनुसार, आपल्या साधनेनुसार, तेवढंच ते आपल्याला समजतं. म्हणजे मनाला आणि त्या आत्मतत्वाला, म्हणजे मनानं जरी ओळखलं तरी मी ते जाणलंय हे आपल्याला निश्चित कळत नाही. याचं कारण मन हे सतत वेगवेगळ्या गोष्टींकडे धावत असतं आणि ते आत्मतत्व त्या ठिकाणी आधीपासूनच विराजलेलं आहे. त्या ठिकाणी तिष्ठत असा शब्द आलेला आहे. तिष्ठत म्हणजे स्थिर आहे, कुठेही जात नाही असं. आणि मातरी म्हणजे अंतरिक्षे आणि मातरिश्वा म्हणजे अंतरिक्षामध्ये असा तो शब्द आहे. श्वयती याचा अर्थ गमन करणारा, अर्थात वायू. हा वायू कसा आहे तर हा वायू सगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पोषणाचंही काम करतो आणि ज्याला क्रियारूप म्हणतात म्हणजे क्रियेचं सुद्धा काम करतो. सर्व इंद्रिय ही याच्या अधीन असतात. मी कदाचित हे सांगितलं असेल की आपण एखादं काही आजार झाला किंवा काही बरं वाटत नाही आपल्याला आणि डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर पहिलं काय विचारतात की भूक लागते ना व्यवस्थित. याचा अर्थ चयापचय जे चालू आहे आपल्या शरीरामधलं ते व्यवस्थित चाललंय ना. हे कोणामुळे चालतं तर हे सगळं वायूचं काम आहे बरं का. म्हणजे आपण आत्ता अगदी जे बोलतोय ना तुम्ही ऐकताय, तर हा जो ध्वनी आहे तो काही विशिष्ट मर्यादेपर्यंत आत नेण्याचं काम काय आहे. ध्वनी लहरी ज्याला म्हटल्या जातात, तर या आत नेण्याचं काम कोणाचं आहे तर ते या वायूचं आहे. अशा पद्धतीनं हे सगळं काम चालतं. मग कसं आहे तर हे विश्व ज्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे आणि जो सर्व जगाचा विधाता वायू, सर्व प्राण्यांची कर्मे या आत्मतत्वामध्ये जी सत्ता आहे ती सत्ता या वायूच्या जोरावरती हे सगळं कार्य पार पाडतोय. तैत्तिरीय नावाचं एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये एक शब्द आलाय भीष्मासाद पवते. याचा आधार या श्लोकाचा निरूपण जेव्हा शंकराचार्यांनी केलंय तर त्याचा आधार इथे दिलेला आहे. दधाती या शब्दाचा एक अर्थ धारयती असा होतो. मातरिश्वा म्हणजे हे आत्मतत्व जो सर्व शक्तिमान आहे तो
धारयति धारण करतो, किंबहुना हे सर्व ज्यानं धारण केलेलं आहे तोच सर्व शक्तिमान असा, किंवा असं सर्व शक्तिमान असलेलं काय आहे तर ते आत्मतत्व नावाची गोष्ट आहे. आणि याचा आणखीन एक अर्थ असा होतो की हे शरीर, इंद्रिय इत्यादी सर्व ज्या गोष्टी आहेत याचं अधिष्ठान हे कोणाच्या सत्तेवरती आहे तर त्या आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या आत्मतत्वाच्या सत्तेवरती आहे. एक 10-20 सेकंदात बंद पडेल, पुन्हा रिजॉईन होऊया सगळेजण. तेव्हा त्या चैतन्यरूप आत्म्याशिवाय आम्ही आहोत का, तर ते आत्मतत्व निघून गेलं की आम्ही असलो काय किंवा नसलो काय, म्हणजे नसल्यानंतर काय होतं आपण हे काही कोणाला कळत नाही. काय आपण मेले आणि जग बुडाले असं त्या पानिपत नावाचं जे नाटक आहे त्यातला कदाचित असेल किंवा आधीचाही असेल हा संवाद. आपल्यानंतर काय होतंय हे पाहण्याकरता काही आपण शिल्लक नसतो. म्हणजे आपण आहोत म्हणजे ते चैतन्य आपल्यामध्ये आहे म्हणून या सगळ्या गोष्टींना आधार आहे. ते जर नसतं तर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सोप्या भाषेत सांगतो, आपल्या घरासमोर गर्दी होते. आठवून बघा याच्या आधी, म्हणजे आपल्या बाबतीत नाही झालेलं ते, पण इतर कोणी जेव्हा ते आत्मतत्व सोडून जातं त्यावेळेला घडणारी सगळ्यात कॉमन गोष्ट म्हणजे इथेही आत्म्याचं श्रेष्ठत्व आणि एकत्व तोच सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे, हेच प्रतिपादित केलेलं आहे. माऊली म्हणतात, हे चराचर आघवे जिये प्रकृती अंतू साठवे, ते सिणली जेथ विसवे, ते परमगती मी. भगवंत इथे अर्जुनाला सांगतात. त्यामुळे ते सांगतात की हे सगळं जे आहे परमगती ते कोण आहे अर्जुना, तर ते मी आहे. म्हणून आत्मतत्व नावाची वस्तू आहे त्याच्याकरता अनेजत
असा शब्द जो पहिल्यांदा वापरला आहे श्लोकाच्या सुरुवातीला, याचा अर्थ अचल, अभय, निर्विकार. मग ते कंप का पावत नाही? याचं कारण शंकराचार्य म्हणतात ते निर्भय आहे म्हणून. बघा, भय कशापासून आहे तर द्वैतात भयम असं म्हटलेलं आहे. इथे दोन वस्तू आहेत, तिथे भय आहे. ते आत्मतत्व सर्व ठिकाणी एकच आहे म्हणून त्याला काही भय नाही, म्हणून ते अविचल, अविनाशी आहे. जे एक आहे तिथे अभयम, म्हणजे ब्रह्म एक आहे. एक म्हणजे संख्या या अर्थाने घेऊ नका बरं का, मूल तत्वाच्या दृष्टीनं सांगितलंय. सार तत्व जे आहे ना, त्या दृष्टीने हा शब्द आलाय. या दृष्टीने ते एक आहे आणि या एकामध्ये अनेक सामावलेलं आहे. बघा, एकामध्ये अनेक सामावलेलं असलं तरी याच्यामध्ये विभाग करता येत नाहीत. म्हणजे हे जे ब्रह्म आहे ते विभाज्य नाही. म्हणजे समर्थांची ती कथा कदाचित सांगितली की तो शिष्य गेला आणि वाटेमध्ये ब्रह्म भरून द्या. बहुतेक मागच्या वेळेला कधीतरी झाली आहे, याच वर्गात झाली आहे का कल्पना नाही मला. शंकराचार्य जे समर्थांच्या काळात गादीवरती होते, तर त्यांना असं वाटलं की समर्थांचा म्हणतायत सगळे समर्थ समर्थ, पण खरंच आहे का तेवढा अधिकार, त्या आत्मतत्वाची प्राप्ती झाली आहे का? म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला पाठवलं की ही वाटी घेऊन जा आणि समर्थांना म्हणावं याच्यामध्ये ब्रह्म भरून द्या. तो गेला आणि तो गेला भोजनाच्या वेळेला. सातारच्या जवळची घटना आहे, गडावर होते समर्थ त्यावेळेला. तो गेला आणि म्हणाला की मला समर्थ कोण आहेत, मला समर्थांना भेटायचे. तो भोजन वगैरे झालं आणि समर्थांकडे त्यांनी ती वाटी अशी दाखवली. म्हणाला मी आचार्यांकडनं आलो आहे, आचार्यांनी याच्यामध्ये ब्रह्म भरून मागितलं आहे. तर समर्थ त्याला म्हणाले, अरे या वाटीत तर ब्रह्म काठोकाठ भरलेलं आहे. बघा, म्हणजे ते कमीही करता येत नाही आणि वाढवताही येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये अधिकपणा पण नाही आणि रितेपणा पण नाही, दोन्ही गोष्टी नाही. याचं कारण ते ब्रह्म परिपूर्ण आहे. या परिपूर्ण असलेल्या ब्रह्माला, जे प्रत्येक काळामध्ये एकरूप आहे, प्रत्येक स्थलामध्ये एकरूप आहे आणि स्थलकालाच्या अतीतही ते एकरूप आहे, त्याला मनसो जवीयः असे म्हटलेलं आहे. म्हणजे मनाहूनही वेगवान. आपण ही दोन उदाहरणं पाहिली. समजा ब्रह्मलोकात जायचं आहे आपल्याला आत्ता मनानं, तर आपण मनानं तिकडे गेलो तर तिथे सुद्धा ते ब्रह्म आहेच की. मग आपण एका विशिष्ट गतीनं चाललो आहे. हे गतीनं जे चाललो आहे, अगदी व्यवहारातलं सुद्धा बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी लवकर पोचायचं आहे म्हणून आपण जे उपलब्ध वाहन आहे आपलं, त्याचा वेग वाढवला. वेग वाढवून आपण त्या ठिकाणी पोचलो. मग या गतीचं काय झालं आता? कारण आपण आपल्या अंतिम स्थानापर्यंत आलो. व्यवहारात जे आपण म्हणतो की हे या ठिकाणी माझं डेस्टिनेशन आहे, तर या अंतिम स्थानापर्यंत आल्यानंतर ती जी गती आहे, त्या गतीचं अंतिम टोक म्हणजे स्थिती आहे. लक्षात घ्या, त्या गतीचं अंतिम टोक सुद्धा स्थिती आहे. म्हणजेच हा परमात्माच सर्व गतींचं
ज्याला आदिबीज म्हटलं जातं, ते आदिबीज आहे. म्हणूनच त्याला तिष्ठत असा शब्द आहे. तिष्ठत म्हणजे भागवतामध्ये एक श्लोक येतो. नारदांनी भगवंतांना विचारलं की भगवंता, तुम्ही तुमचा निवास कुठे असतो, म्हणजे तुमचा पत्ता काय? तेव्हा भगवंतांनी सांगितलंय, नारदा नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. बाकीच्या श्लोकाकडे आत्ता आपण जायला नको, पण तत्र तिष्ठामी, तिष्ठत असा शब्द आहे. म्हणजे त्या गतीच्या अंतिम टोकाला कोण आहे, तर नारदा मीच आहे. म्हणजे ज्याप्रमाणे नदी वाहत 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 जाते आणि सागररूप होते, त्याचप्रमाणे ज्याला आत्मतत्व जाणून घेण्याची किंबहुना ते पाहण्याची इच्छा आहे, तो जो द्रष्टा आहे, तो द्रष्टा एका विशिष्ट गतीनं साधनेच्या मार्गावरती जात 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 साधनेचा वेग वाढवत अंततो गत्वा कुठे जातो, तर तो त्या आत्मतत्वातच, म्हणजे द्रष्टा त्या आत्मतत्वातच विलीन होतो. इथे एक शब्द आहे नैनद देवा. यातला देव असा जो शब्द आहे तो माहिती आहे आपल्याला, दिव नावाचा धातू आहे. आपण जो व्यवहारात देव असा वापरतो, तर त्या अर्थाने देव या त्याचं निर्देशन म्हणून देव आपण वापरतो. पण दिव असा धातू आहे, म्हणजे जो मूळचा प्रकाशमान आहे आणि इतरांना प्रकाश देतो. म्हणून देव म्हणजे इंद्रियांना प्रकाशित करणारा या अर्थानं तो वापरलेला आहे. कारण ज्ञानेंद्रिय जी आपली ज्ञान ग्रहण करतात, हे कशाचं ग्रहण करतात, तर त्यांच्या त्यांच्या संबंधात असलेल्या विषयांचं ग्रहण करतात. त्याचंच इंद्रिय ग्रहण करू शकतात. पण तो कसा आहे, पुन्हा माऊली म्हणतात, परी तो नकळे मनासी मग कैसा स्थूल इंद्रियासी. जर तो मनाला कळू शकत नाही, तर इंद्रिय जी स्थूल आहेत त्यांना कसं कळणार. इंद्रियस्थ देवतांची ना कळे तो. याचं कारण तो बुद्धीच्याही पलीकडे आहे, तो तत्वस्वरूप आहे. म्हणून सांगितलंय की मातरिश्वा हा जो शब्द आलाय तो प्राणस्वरूप आहे का, किंबहुना तो प्राण आहे का, तर शंकराचार्य म्हणतात, जिला वेदांमध्ये जीवनशक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे शंकराचार्यांच्या मतानुसार मातरिश्वा या शब्दाचा अर्थ आपला जीव व्यवहारातला हा त्या जीवभावाकडे, म्हणजे त्या परमात्म्याकडे जातो, असा त्याचा अर्थ शंकराचार्यांनी काढलेला आहे. शंकराचार्य म्हणतात की ह्या जीवाची सर्व कर्म जी आहेत ती कुणाचं सत्तेनं होतात, तर ती या आत्मतत्वाच्याच सत्तेनं होतात. तोच या संपूर्ण जीवनाचा आधार होय. ज्याप्रमाणे तुकोबा आपल्या अभंगामध्ये म्हणतात की चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिविण. त्याच्याच सत्तेने हे सगळं चाललंय. आम्ही जे आवागमन करतोय, बोलतोय, हे सगळं केवळ आणि केवळ त्याच्या सत्तेनं चाललंय. देखवी ऐकवी एक नारायण
पुढचा शब्द महत्त्वाचा आहे. तयाचे भजन चुकू नका. आणि दधाती असा जो शेवटचा शब्द वापरला आहे तो दधाती म्हणजे धरणे, धारणा करणे, सामावून घेणे याचाच अर्थ हा जो आत्मा आहे, ज्यानं आपल्याला एका अर्थानं धरलेलं आहे, ज्यानं आपल्याला धारण केलेलं आहे आणि ज्यानं आपल्याला सामावून घेतलेला आहे, तो हा आत्मा सर्वसमावेशक आणि सर्व धारक आहे. असा हा या मंत्राचा अर्थ आहे. पुन्हा पुन्हा आपण ऐकलं तर अधिकाधिक आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय सांगायचं आहे. कारण उपनिषदातले हे जे मंत्र आहेत ते काही एकदा श्रवण करून किंवा नुसतं ऐकलं तर त्यांनी काही लक्षात येईल. ज्यांची थोडी तयारी आहे त्यांना येईल, काहींना जरा वेळ लागेल. तेव्हा पुन्हा पुन्हा श्रवण करा. श्रवण ही पहिली भक्ती सांगितलेली आहे, त्याच्यामुळे दोनदा तीनदा श्रवण केल्यावरती थोडंसं कळायला सुरुवात होईल. नाही कळलं तर मी आहेच तुमच्याबरोबर, काही काळजी करू नका. ओम तत्सदिती, ओम तत्सदिती, ओम तत्सदिती. काही कोणाला विचारायचं असेल तर एक 5 मिनिटं